दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड परिसरात घडलेल्या विचित्र घटनेनं अजूनही सर्वत्र खळबळ उडाली आहे। या भयावह घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला असून या गूढ प्रकरणानं पोलिसांसमोरही मोठं आव्हान उभं केलंय। भक्ती मयेकर या युवतीपासून सुरू झालेला हा थरारक प्रवास आणखी 2 जणांचे जीवन संपपर्यंत पोहोचला आणि यामागे आहे फक्त एकच व्यक्ती, तो म्हणजे दुर्वास पाटील। या प्रकरणात 4 आरोपींना अटक झाली असली तरी जयगड पोलिसांवर तपासात हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय। जयगडच्या खंडाळा परिसरातील सायली बारमध्ये भक्ती मयेकरला संपवण्यात आलं। याच प्रकरणात सीताराम वीर याला मार आणि राकेश जंगम याला समोर आलं। राकेश बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईनं गेल्या वर्षी जूनमध्येच दाखल केली होती, पण पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुमकर यांनी केलाय। त्यांनी सोशल मीडियावर सातत्यानं व्हिडिओ अपलोड करत या प्रकरणाकडे लक्ष वेधलंय। राकेशचा तपास योग्य वेळी झाला असता तर भक्तीचा जीव वाचला असता, असा गंभीर दावाही त्यांनी केलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिलंय। दरम्यान जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची तडकाफडकी बदली झाली असून आणखी 2 पोलिसांची चौकशी सुरू आहे। संध्या कोसुमकर यांनी रत्नागिरीतील मटका जुगार आणि अवैध दारूच्या धंद्यांकडेही लक्ष वेधत यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचं म्हटलंय। याबाबत आता पोलीस कशा पद्धतीने तपास पुढे नेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।